गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे? तर ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे. नेक्स्ट आहे 2 नंबरचा क्वेश्चन आपला. या पिकांमध्ये काही डहाळ्या आणि कांड्यांवर एक फळ किंवा फुलांचा गुच्छ येतो, तर कोणत्या पिकात येतो असं? ऑप्शन आहे पेरू, द्राक्ष, आंबा, फणस. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आंबा. आंबा या पिकामध्ये काही डहाळ्या किंवा कांड्यांवर एक फळ किंवा फुलांचा गुच्छ येतो. तर नेक्स्ट आहे 3 नंबरचं. लाखेचे उत्पादन जगात सर्वात जास्त कुठे होते? तर कुठे होते? भारत, चीन, जपान, बांगलादेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भारत. भारतामध्ये लाखेचे उत्पादन जगात सर्वात जास्त होते. नेक्स्ट आहे कोणत्या मृदेस स्वतः मशागत करणारी मृदा असे म्हणतात? तर कोणती मृदा जी स्वतःच मशागत होते, जिला म्हणजे मशागतची आवश्यकता नाही? काळी मृदा, रेगूर मृदा, लाव्हा मृदा, वरीलपैकी सर्व. तर आपला राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व हे आपलं राईट आन्सर आहे. म्हणजे काळी मृदा, रेगूर मृदा, लाव्हा मृदा ही एकाच पद्धतीची मृदा आहे. एकाच, फक्त ती विघटनाने वेगवेगळ्या पद्धतीने थोडी कमी जास्त तयार झाली आहे. त्याच्यामुळे ह्या मृदेला मशागत करायची गरज नाही आहे. म्हणजे सर्व ऑप्शन हे एकच आहे. नेक्स्ट आहे तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन आहेत आपले केगाव, डिग्रज, जळगाव, वेंगुर्ला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जळगाव येथे आहे तेलबिया संशोधन केंद्र. नेक्स्ट आहे सुकलेल्या मिरचीमध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळून येते? तर कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळून येते सुकलेल्या मिरचीमध्ये? जीवनसत्व ए, जीवनसत्व B12, जीवनसत्व डी, जीवनसत्व B1. तर आपलं राईट आन्सर काय ना? जीवनसत्व B1. सुकलेल्या मिरचीमध्ये प्रामुख्याने जीवनसत्व B1 आढळून येते. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे? तर कुठून कुठपर्यंत आहे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग? मुंबई ते शिर्डी, मुंबई ते नागपूर, नागपूर ते गोवा, नागपूर ते ठाणे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? नागपूर ते गोवा. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा पर्यंत आहे. नेक्स्ट आहे हुमणीच्या नियंत्रणासाठी ऊस पिकात कोणता सापळा पीक घ्यावे? तर कोणते पीक सापळा पीक म्हणून घ्यावे हुमणीच्या नियंत्रणासाठी ऊस पिकात? भुईमूग, एरंडी, ताग, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्व पीक हे हुमणीच्या नियंत्रणासाठी ऊस पिकात घेतात. तर भुईमूग घेतात, एरंडी, ताग. नेक्स्ट आहे 9 नंबरचा क्वेश्चन आपला. कांदे, बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? तर कोणत्या किरणाचा मारा करतात कांदे, बटाटे यांना कोंब येऊ नये म्हणून? क्ष किरण, एक्सरे, सूर्यकिरण यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर राईट आन्सर आहे एक्सरे. नेक्स्ट आहे 10 नंबरचा क्वेश्चन. सूर्यफुलातील शेंडेमर त्याला बड नेक्रोसिस असे म्हणतात. सूर्यफुलातील शेंडेमर अथवा बड नेक्रोसिस हा रोग कशामुळे होतो? तर विषाणू, बुरशी, मायकोप्लाझ्मा, बुरशी व विषाणू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? विषाणूमुळे होतो सूर्यफुलातील शेंडेमर. त्यालाच काय म्हणतात? शेंडेमराला
बर्ड नेक्रोसिस, जो विषाणूमुळे होतो. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या पिकात वरचेवर परागीकरण घडून येते? तर कोणत्या पिकात वरचेवर परागीकरण घडून येते? कापूस, ज्वारी, गहू, भात, मका, सूर्यफूल यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कापूस आणि ज्वारी. कापूस आणि ज्वारी या पिकात वरचेवर परागीकरण घडून येते. नेक्स्ट आहे 12 नंबरचा क्वेश्चन आपला, फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर या ग्रंथाचे लेखक कोण आहे? फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर या ग्रंथाचे लेखक कोण आहे? ऑप्शन आहे डॉक्टर योगिंदर अलग, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, नॉर्मन बोरलॉग, रोहिंदर सिंग. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर काय आहे? 12 नंबरचा क्वेश्चन आहे, आपला राईट आन्सर आहे डॉक्टर योगिंदर अलग. तर नेक्स्ट आहे, मगरमिठी या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर कोणता आहे? मगरीची पकड, सावकारी कर्ज, मारामारी, घट्ट पकड. तर आपला राईट आन्सर काय ना? मगरमिठी म्हणजेच घट्ट पकड. तर नेक्स्ट 13 नंबरचा क्वेश्चन आहे, बोंडअळी, उंटअळी, केसाळअळी व अन्य पतंगवर्गीय किडींचा समूळ नाश करणाऱ्या एका प्रभावी बुरशीचे नाव खाली दिले आहे, ते कोणते? ट्रायकोडर्मा, न्यूमोरिया, मायक्रोरायझा यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? काय येणार आपलं राईट आन्सर? 14 नंबरचा क्वेश्चन आहे, आपलं राईट आन्सर आहे न्यूमोनिया. बोंडअळी, उंटअळी, केसाळअळी व अन्य पतंगवर्गीय किडीचा समूळ नाश करणाऱ्या एका प्रभावी बुरशीचे नाव आहे न्यूमोरिया. चला तर नेक्स्ट बघूया 15 नंबरचा क्वेश्चन, लोकरीच्या उत्पादनातील प्रमुख वाटा या देशाचा आहे. लोकरीच्या उत्पादनात प्रमुख वाटा कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन आहे चीन, जपान, भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, ब्रह्मदेश, जपान, चीन, रशिया, अमेरिका, जर्मनी. तर आपला राईट आन्सर काय? ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि न्यूझीलंड. लोकरीच्या उत्पादनातील प्रमुख वाटा ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि न्यूझीलंड या देशांचा आहे. नेक्स्ट आहे, ही शीत प्रदेशीय फळांच्या लागवडी करता वापरली जाणारी सर्वमान्य पद्धत आहे. तर कोणती पद्धत आहे जी शीत प्रदेशातील फळांच्या लागवडी करता वापरली जाणारी सर्वमान्य पद्धत आहे? तर ऑप्शन आहे मृदुकाष्ठ कलम, दाब कलम, जिबली कलम, भेट कलम. तर आपला राईट आन्सर काय येणार? जिबली कलम. जिबली कलम हे आपलं राईट आन्सर आहे. शीत प्रदेशात लागवडी करता वापरली जाते ती आहे जिबली कलम. लक्षात ठेवा कारण असे क्वेश्चन येतात. मोहरीचे फळ म्हणजे काय आहे? तर सिलिका, शेंग, कोश, कॅरिओप्सिस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? सिलिका. मोहरीचे फळ म्हणजे सिलिका होय. नेक्स्ट आहे 18 नंबरचा क्वेश्चन, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? तर कोण करतात राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती? तर राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? राज्यपाल करतात. राज्याची राज्यपाल अशासारखं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे, बीजोत्पादक संस्थांना बीज प्रमाणीकरण करणे हे पूर्णतः काय आहे? ऑप्शन आहे ऐच्छिक, बंधनकारक, नियामक मंडळावर अवलंबून अशी काही तरतूद नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? बीजोत्पादक संस्थांना बीज प्रमाणीकरण करणे हे पूर्णतः ऐच्छिक आहे. काय आहे? तर ऐच्छिक आहे. नेक्स्ट आहे 20 नंबरचा क्वेश्चन,
4 हेक्टर क्षेत्राचे 0.4 ते 0.8 हेक्टरचे किती तुकडे पडतात? तर किती तुकडे पडतात? ऑप्शन आहे 2, 3, 4, 8. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर येणार 8 तुकडे पडतात. 4 हेक्टर क्षेत्राचे 0.4 ते 0.8 हेक्टरचे 8 तुकडे पडतात. चला तर नेक्स्ट आहे 21 नंबरचा क्वेश्चन. ज्या देशात दरवर्षी शेत जमिनीचे प्रमाण मोठे आहे व उद्योगधंदेही खूप भरभराटीस आलेले आहेत तेथे या पद्धतीने शेती केली जाते. तर कोणत्या पद्धतीने शेती केली जाते? जिथे दरवर्षी उद्योगधंदे जास्त आहे आणि त्यांचे म्हणजे काय म्हणते प्रसार माध्यम पण भरपूर आहेत. तर आपल्याला सरकारी, सामुदायिक, भांडवलदारी, सहकारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे भांडवलदारी. भांडवलदारी ही पद्धत शेती केली जाते जेथे मोठे उद्योग आहे आणि उद्योगधंदे भरभराटीला आलेले आहेत अशा ठिकाणी. नेक्स्ट आहे 22 नंबरचा क्वेश्चन. पीक कापणी प्रयोगशाळा किती चौरस मीटर प्लांट वापरतात? पीक कापणी प्रयोगासाठी किती चौरस मीटर प्लांट वापरतात? तर ऑप्शन आहे 200 चौरस मीटर, 100 चौरस मीटर, 300 चौरस मीटर, 1000 चौरस मीटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे 100 चौरस मीटर. 100 चौरस मीटर हे आपलं राईट आन्सर आहे. पीक कापणी प्रयोगासाठी प्लांटची हाईट तर 100 चौरस मीटर. नेक्स्ट आहे 23 नंबरचा क्वेश्चन. इथ्रेल हे संजीवक कोणत्या माध्यमात विरघळतात? तर कोणत्या माध्यमात विरघळते इथ्रेल हे संजीवक? ऑप्शन आहे पाणी, अल्कोहोल, ॲसिटोन, आयसोप्रोपाइल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पाणी. पाणी या माध्यमात इथ्रेल हे संजीवक विरघळते. तर कशा माध्यमात? पाणी या माध्यमात इथ्रेल संजीवक विरघळते. नेक्स्ट आहे 24 नंबरचा क्वेश्चन. टॅपिओकाचे किती प्रकार आहेत? तर किती प्रकार आहेत टॅपिओकाची? ऑप्शन आहे 2, 3, 4, 6. तर आपला राईट आन्सर काय येणार? टॅपिओकाचे किती प्रकार आहे? 24 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 प्रकार आहेत टॅपिओकाचे. हे सर्व मॉडरेट क्वेश्चन आहे. नक्की तुम्ही बघा जेणेकरून आताचे जे एक्झाम होतील त्यांना ग्रामसेवकच्या पेपरला तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे नारी शक्ती पुरस्कार 2021 महाराष्ट्रातील कोणाला प्राप्त झाला? जो एप्रिल 2022 मध्ये मिळाला आहे. तर ऑप्शन आहे सायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार, नीना गुप्ता. तर आपला राईट आन्सर काय येणार? कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार 2021चा मिळाला आहे जो 2022 मध्ये त्यांना देण्यात आला. कमल कुंभार यांना. नेक्स्ट आहे मुक्ता, श्वेता, जहर, साद, गौरव, शीतल हे कोणत्या पिकाचे प्रकार आहे? तर ऑप्शन आहे भुईमुग, जवस, तीळ, मूग. तर आपला राईट आन्सर काय येणार? जवस पिकाचे जाती आहेत. मुक्ता, श्वेता, जवार, साद, गौरव, शीतल जवस पिकाच्या जाती आहेत. नेक्स्ट आहे 27 नंबरचा क्वेश्चन. कृषी काही किड्यांच्या अळ्या स्वजातीय किड्यांवर जगतात आणि संख्या नियंत्रित करतात त्यांना काय म्हणतात? तर कॉलोनायझेशन, कॅनिबॅलिझम, कॉम्पिटिशन, कॉग्रिगेशन. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 27 नंबरचं 2 कॅनिबॅलिझम. त्यांना काय म्हणतात? कॅनिबॅलिझम असे म्हणतात. स्वजातीय किड्यांवर जगतात आणि त्यांची संख्या नियंत्रित करतात.
त्यांना कॅनिबॅलिझम असे म्हणतात. नेक्स्ट आहे 28 नंबरचा क्वेश्चन. खालीपैकी कोणत्या पाण्यामुळे जमिनीची धूप होण्याचा एक प्रकार नाही? तर पोपडी धूप, ओळी धूप, घड धूप, प्रभंजनी धूप. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे प्रभंजनी धूप. ही धूप पाण्यामुळे होण्याचा प्रकारही नाही. पोपडी, ओढी, घड हे पावसाच्या पाण्यामुळे किंवा वाहणाऱ्या पाण्यामुळे ही धूप होते आणि ही होत नाही प्रभंजनी धूप. धुपीचे प्रकार, धूप लक्षात ठेवा, हे पण येतात. याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. एक नाही 7-8 लेक्चर होतील आपले कृषी बेसिकवर, ते पण मी घेणार आहे. नेक्स्ट आहे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर 29 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. तर आपला राईट आन्सर काय येणार? सिक्कीम, झारखंड, गोवा, हरियाणा. तर आपला राईट आन्सर काय? झारखंड. झारखंड हे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी प्रतिमा आपल्याला पडद्यावर मिळविता येत नाही. तर कोणती प्रतिमा ही पडद्यावर मिळविता येत नाही? वास्तव, आभासी, मोठी, उलट. तर आपला राईट आन्सर काय येणार? 30 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. आभासी प्रतिमा ही पडद्यावर मिळविता येत नाही. तर कोणती प्रतिमा? आभासी प्रतिमा. नेक्स्ट आहे जगातील 80% कोळशाचा साठा हा या प्रकारातला आहे. तर कोणत्या प्रकारातला आहे? 80% साठा जगातला अँथ्रासाइट, बिटुमिनियस, लिग्नाइट, पीट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 31 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. राईट आन्सर आहे आपला बिटुमिनियस. जगातील 80% कोळशाचा साठा हा बिटुमिनियस प्रकारातला आहे. आता नेक्स्ट बघूया. टेलेओस्टिया सुपर ऑर्डर या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. तर ऑप्शन आहे ॲग्युला, एक्झोसिटस, हिप्पोकॅम्पस, हेमिव्हॅम्पस. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे 32वा क्वेश्चन आहे 2 एक्झोसिटस हे आपला राईट आन्सर आहे. टेलेओस्टिया सुपर ऑर्डर एक्झोसिट्स या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. 33 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे? तर हा क्वेश्चन TCSने विचारला होता. लेटेस्ट क्वेश्चन आहे ते सर्व विचारलेले, त्याच्यामुळे नक्की बघा हे लेक्चर तुम्हाला नक्की फायदा होणार. चला तर RBI, नाबार्ड, केंद्रीय अर्थ मंत्रालय, युनियन मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि सेबी. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1 RBI. खालीलपैकी भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे. तर कोण आहे? RBI आहे. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय आहे? तर तांत्रिक बेकारी, छुपी बेकारी, अर्थ बेकारी, हंगामी बेकारी. तर आपली राईट आन्सर काय येणार? श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे छुपी बेकारी. आपलं राईट आन्सर आहे. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे छुपी बेकारी होय. नेक्स्ट आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या अंतर्भूत घटकांचा समावेश होतो? तर कोणत्या अंतर्भूत घटकांचा समावेश होतो प्राथमिक क्षेत्रात? तर आपला राईट आन्सर काय? कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर आहे कृषी क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र या घटकांचा समावेश होतो.
महाराष्ट्र या घटक राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना कधी करण्यात आली? तर कधी करण्यात आली महाराष्ट्र या घटक राज्यात पंचायत राजची स्थापना? तर आपले ऑप्शन आहेत 1 मे 1960, 1 मे 1962, 1 मे 1960, 1 मे 1965. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 मे 1962 हे आपलं राईट आन्सर आहे. महाराष्ट्र या घटक राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना 1 मे 1962ला करण्यात आली. नेक्स्ट आहे 37 नंबरचा क्वेश्चन. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रमुख कोण असतो? तर कोण असतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रमुख? तर आपले ऑप्शन आहे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? सरपंच. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रमुख हा सरपंच असतो. नेक्स्ट आहे 38 नंबरचा क्वेश्चन आहे. मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला ॲडम्स ॲपल असे म्हटले जाते? तर कंठ, हृदय, फुफ्फुस, यकृत. तर आपला राईट आन्सर काय येणार? 38 नंबरचा क्वेश्चन कंठ. मानवी शरीरातील कंठ या अवयवाला ॲडम्स ॲपल असे म्हटले जाते, कंठाला. नेक्स्ट आहे कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी हे अभिरंजक वापरले जाते. तर काय वापरले जाते कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी? ऑप्शन आहे सॅफ्रॅनिन, आयोडीन, मिथिलीन ब्लू. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 39 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर आहे ना 2 आयोडीन. कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी आयोडीन हे अभिरंजक वापरले जाते. तर चला नेक्स्ट बघूया 40 नंबरचा क्वेश्चन आहे. आपण 50 क्वेश्चन कंप्लीट करणार आहे रोजच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा, तुम्हाला जेणेकरून 50 क्वेश्चन हे सराव होतील रोज. आणि जे येणाऱ्या ग्रामसेवक पेपरसाठी अत्यंत आवश्यक असेल. ग्रामसेवकच नाही, येणाऱ्या कृषिसेवक 2 वर्ष हे लेक्चर चालते. त्याच्यामुळे तुम्ही आताचे पण बघा, नंतर जे एक्झाम द्यायची असतील तेव्हा पण बघा. हे लेक्चर तुमच्या नक्की उपयोगी पडते. IPL 2023 या विजेता संघ कोणता आहे? तर ऑप्शन आहे गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, राजस्थान रॉयल्स. तर आपला राईट आन्सर काय आहे? चेन्नई सुपर किंग्स. IPL विजेता आहे 2023चा चेन्नई सुपर किंग्स. तर 41 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर हा क्वेश्चन PSI पूर्व 2016ला विचारलेला आहे. तर खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? शेवाळ, लायकेन्स, एजिओस्पर्म, कवक. तर आपला राईट आन्सर काय येणार? 41 नंबरचा क्वेश्चन आहे लायकेन्स. खालीलपैकी लायकेन्स हे ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो, लायकेन्स. नेक्स्ट आहे 42. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन. तर ऑप्शन आहे शिवराज परांजपे, सेनापती बापट, महात्मा गांधी, मोहम्मद इक्बाल. तर आपला राईट आन्सर काय? महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केलंय. नेक्स्ट आहे 43 नंबरचा क्वेश्चन. झायनेम हे काय आहे? तर झायनेम हे ऑप्शन आहे स्पर्शजन्य आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. तर कोणते बुरशीनाशक आहे? झायनेम स्पर्शजन्य आंतरप्रवाही संरक्षक वरील सर्व. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 43 नंबरचा क्वेश्चन आहे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे झायनेम. झायनेम हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. तर तुम्ही बुरशीनाशके, कीटकनाशके, आंतरप्रवाही असे टॉपिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल पेपरच्या दृष्टीने. नेक्स्ट आहे
44 नंबरचा क्वेश्चन, या तणाचा प्रसार प्राण्यामार्फत होतो, तर कोणत्या तणांचा प्रसार हा प्राण्यामार्फत होतो? तर ऑप्शन ए जर्मन काटा, चांदवेल, पाथरी, म्हातारी. तर आपला राईट आन्सर काय? 44 मधला एक, जर्मन काटा. जर्मन काटा या तणाचा प्रसार प्राण्यामार्फत होतो. 45 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील हरित क्रांतीमध्ये या पिकांचा वाटा आहे, तर कोणत्या पिकांचा वाटा आहे भारतातील हरित क्रांतीमध्ये? तर ऑप्शन आहे ऊस, गहू, ज्वारी, भात, गहू. तर आपला राईट आन्सर आहे भारतातील म्हणतात भात, गहू. आणि महाराष्ट्रातील म्हटलं तर ज्वारी आणि भात. दोन क्वेश्चन इथे क्लिअर झालेत तुमचे. भारतातील म्हटलं तर भात आणि गहू, आणि महाराष्ट्रातील म्हटलं तर ज्वारी आणि भात. नेक्स्ट आहे 46 नंबरचा क्वेश्चन, लोणच्याला कडवटपणा येतो कारण लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे, मिठाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे, मसाला जास्त वापरल्यामुळे, उष्णता वाढल्यामुळे. तर आपला राईट आन्सर काय येणार 46 नंबरचा? मसाला जास्त वापरल्यामुळे लोणच्याला कडवटपणा येतो. नेक्स्ट आहे 47 नंबरचा क्वेश्चन, भात लागवडीच्या दापूक पद्धतीने कशावर रोपे तयार केली जातात? तर कशावर रोपे तयार केली जातात? ऑप्शन आहे गादी वापा, सपाट वापा, ग्रीन हाऊस, पॉलिथिन शीट. तर आपलं राईट आन्सर काय? पॉलिथिन शीटवर. भात लागवडीच्या दापूक पद्धतीने पॉलिथिन शीटवर रोपे तयार केले जातात. नेक्स्ट आहे जाफराबादी, मेहसाणा व सुरती या तिन्ही अधिक दूध देणाऱ्या म्हशी मला बरं नसल्यामुळे माझा आवाज तसा येतोय. अधिक दूध देणाऱ्या म्हशी प्रामुख्याने या एकाच राज्यात आढळतात, तर कोणत्या राज्यात आढळतात? पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गुजरात या राज्यात आढळतात. जाफराबादी, मेहसाणा, सुरती या तिन्ही अधिक दूध देणाऱ्या म्हशींच्या जाती प्रामुख्याने गुजरात राज्यात आढळतात. तर नेक्स्ट आहे या जातींची गाय लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी या आणखी काही नावाने ओळखली जाते, तर कोणत्या जातीची गाय या नावाने ओळखली जाते? साहिवाल, गीर, काँग्रेस, देवणी. तर आपला राईट आन्सर काय ना 49 नंबरचा क्वेश्चन आहे साहिवाल ही या जातीची गाय लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणखी काही नावाने ओळखली जाते. तर आपला शेवटचा क्वेश्चन आहे केंद्रीय कीटकनाशक कायदा ला बनवण्यात आला, तर कधी बनवण्यात आला केंद्रीय कीटकनाशक कायदा? 1968, 1964, 1972, 1980. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 1968. 1968ला केंद्रीय कीटकनाशक कायदा बनवण्यात आला. चला तर लेक्चरला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे कोणी आधीपासूनचे जे बघत आहेत रेग्युलर त्यांनी प्लीज लेक्चरला लाईक करा, शेअर करा मित्रांना, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.